नमस्कार, मी जागृती मोरे. चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी. यासाठी आपण घेतलेला आहे पनीर, चिरलेला कांदा, निवडलेला लसूण, टोमॅटो, मटार किंवा वाटाणे, पनीर मसाला तुम्ही बघू शकता. आपण टमाट्याचा आतला पदार्थ सर्व काढून घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण गॅसवर कुकर ठेवला, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं. साईडच्या गॅसवर पातेली ठेवली, त्यामध्ये आपण तेल घातलं. तेल, पनीर तळण्यासाठी आपण तेल ठेवलं. आता पाणी गरम झालं आहे. आपण आता त्यात वाटाणे घातले. वाटाणे घालून आपण त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत, कारण वाटाणा शिजतो. तुम्ही बघू शकता. तेल गरम झालं असेल. आता आपण पनीर तळायला घेतलं. या तेलामध्ये आपण पनीर तळून घेणार आहोत. सर्व पनीर चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळणार आहोत. तुम्ही बघू शकता. पनीरचा हळूहळू रंग बदलतो. आता आपण निवडलेला लसूण आणि चिरलेले कांदे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. पनीर तळून झालं आहे. छान रंग त्याला आला आहे. आता आपण याच तेलामध्ये कांदा आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत. तुम्ही बघू शकता. तेल छान गरम झालं आहे. परतून घेतलं. आता आपण त्याच भांड्यामध्ये टोमॅटो बारीक करून घेणार आहोत. टोमॅटो. आता फ्रेश आणि कमी आंबट असलेलं दही आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पनीर मसाला, लाल तिखट किंवा चटणी, हळद पावडर घालून हे सर्व एकजीव करून घेणार आहोत. यामध्ये आपण पाणी सुद्धा ॲड करू शकतो. या जागेवर आपण दूधही घेऊ शकतो. टोमॅटो मिक्सरमधून काढलेला एकजीव करून परतून घेतलं. वाटाणा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये शिजलेले वाटाणे घालूया. वाटाणे परतून घेतलं. त्याला छान असं. आता आपण फ्रेश दहीमध्ये मिक्स केलेले मसाले जे आपण टाकले होते, थोडं पाणी घातलं. छान परतून घेतलं. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार मीठ घातलं. मीठ घालून झाल्यानंतर परतून घेतलं. उकळी आल्यानंतर आता आपण त्यात पनीर घातलं. पनीर टाकल्यानंतर भाजी 10 ते 15 मिनिटांनी होते. पनीर टाकून आपण परतून घेतलं. आता 10 ते 15 मिनिटे ही भाजी आपण मंद आचेवर ठेवणार आहोत. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. कोथिंबीर. भाजीला छान असे तेल सुटले आहे. भाजी पूर्णपणे झाली आहे. आता आपण सर्वही करू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करून कमेंट करा.
भाजी झाली आहे. आपण या भाजीला पोळी किंवा पोळी बरोबर सर्व करू शकतो. तुम्ही बघू शकता भाजी छान झाली आहे. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.